हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानम् एकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम स जयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ, श्री सुधींद्रतीर्थ, श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नारायण मुनीलागी नारदु जगत्यांतो मस्त सकळी कष्ट दुःख वैधव्य चढून नातिले अंगबिकलता मना दुःख रक्त पित्त वात हाजी निमती जावनसुचे देहाचे नाना रीतीचे संकष्ट तोंडनातील जन आत पायनातील जन बुद्धिमांद्य दुर्बळपण नास्तिकता असले नाना ರೀತಿ ಕಷ್ಟ भोगतले जन असत नवे हांक पुरे सुख मेळचित असल कसले एक परमात्माले विषय अस जलरी सविस्तार जावन म्हाका तू सांगतवे ये मनुष्य लोकांतू इतले दुःख पळोवन म्हाका भारी मनांतू दुखी जातरस तशें जावन तूं हें दुःख पुरे दूर जावची तसल कसले एक परिहार असले तू सांगतवे म्हण नारायण मुनी लागी नारद निमगितना नारायण मुनी सांगताच कै हे नारदा हजपशी पुढे द्वापर युगांतू दुष्टजन शिक्षणेक शिष्टजनाल रक्षणेक कृष्ण मथुरा पట్టणाचे शूरसेनाले नातू जावन देवकीले आनी वसुदेवाल पुतू जावन आईल तेन्ना ताणें युधिष्ठिराक हे पुरे विचार जावन एक विशय सांगिल्लो त्याची तुका हांव सांगता आयक म्हूण म्हणटा. युधिष्ठिराल काणी सांगता तो एक कालांतू धर्मपरायण भारी सत्य उलयतलो राजनितीज्ञ जावन आशिल्लो ताका अजात शत्रू म्हूण आपयतालीची तसलो एक युधिष्ठिर म्हणल राय मस्त दुष्ट कपटी जन सकडी जावन आशिल्ले दुर्योधनादी तांणी तागेले मानताले चेडूं धृतराष्ट्राले तांकां हे धर्मरायाक एक कपट दिवत करून तांकां सलवायले. कोणें धृतराष्ट्रान सलवान धृतराष्ट्राल पुतान धार्तराष्ट्रांनी तांकां सलवान रन्नाक वनमासाक म्हूण पेटयले. ते दिवता वेळाक दुष्ट दुशासनान ती अग्नी योनीचे जावन आशिल्ले तसले द्रौपदीकय मस्त अपमान केले. राज्यसभेंत एकवस्त्रधारिणी जावन आशिल्ली रजस्वल जावन आशिल्ली ती त्या वेळारी तिका तिगेले ते केसू तांडून हाडून तीन नेशिल्ले वस्त्र अपहरण करून मानापहरण करच्याक प्रयत्न करलेले तेन्ना तिणें कृष्णा म्हूण सांगून कृष्णा आपयले पाप. हे कृष्णा म्हाका तूं हें संकश्टा दुखून पार करनवे म्हूण सांगून तिणें दैन्य चावन 2 हात वयर करून परिपूर्ण शरणागत जावन आपयतना त्या कृष्णान येवन तिका अक्षय वस्त्र दिवन तिगेले त्या कश्टा दुखून तिका पार केले. ताजे नंतर पुत्रा समजावन पांडव सलवली की सलवून तांणी वनवासा वचूं काय म्हूण जाल्ले तांणी काम्याक वनाक चमकलीचे थंय कृष्ण तांकां पळोवचे आयलो. तांणी थंय मस्त काळ थंय वास करिनासतना कृष्ण तांगेले वयरचे एक प्रितीन रन्नान तूं कशें सची म्हगेले मावळणेल चेडूं म्हूण सांगून तांकां पळोवचे येतना पांडवांक कृष्णा पळयलेले
नव जीव येयल्या बरे जावन पटक्क उठान राबून कृष्णाले की नाना रितीर कृष्णा स्तुती केले, वंदन केले. थंय पुराय जन येवन तागेले चरणाक नमस्कार केले. त्या वेळाक द्रौपदी तम ननामाशु शनैः शनैः अतंद्रिता. द्रौपदी हळू ऐलिके एद्राक तिक्का लज्जिज तरस पाप तिगेले अवस्थेक हळू येवन कृष्णाक पांय पळकय तिणे. तान दृष्ट्वा दुःखितान पार्थान रौरवाजीन वाचसः. तांक पळोवन त्या कृष्णाजीन धारण करलेले पांडवांक पळोवन कृष्णाक भारी दुःख जलिके. मांथ्रने पांचालीमपि तन्मंगीं तादृशीं दुःखसमृतां तेषां दुःखमतीवोग्रं दृष्टैव अतीव दुःखितः. त्या पांचालीक पळोवन आनीकी दुःख जलिके ताका कृष्णाक. मांत्रने धृतराष्ट्राले चिरडूं तन्नी बिनी एद्रा मेळ्ळेल जाल्यारी तांकां लासून घालतकी म्हळेल तसले कोप येयलके कृष्णाक. कोटी कालकरालास्य प्रलयाग्निः इवोत्थितः संदष्टौष्टपुटः प्रोच्चैः त्रिलोकीं ज्वलयन्निम. दांत घट्टी चब्बून संदष्ट अष्टपुटः म्हळ्यारी दांतू घट्टी चिताणे चब्बून तीनी दोळय सोडलेले रुद्राल वरी प्रलयाग्निशी कृष्ण कोपान कडकड येतकय. मांत्रने भारी दुःखय जाता ताका हांकां पळोवन. कशी राम सीतेक वियोग जावन आसतना दुःख पावता आशिल्लो तशीच वोवय दुःखीत जाला कृष्ण. सीता वियोग संतप्त साक्षात दाशरथीर येता जतरस ताका पळोवन अर्जुनाकय भंय जावन कडकडत की अर्जुन भंयान कडकड येता. उत्थाय कृष्णं तुष्टाव बद्धांजलिपुटोभिया धर्मानुं मुदितः शीघ्रं द्रौपद्या च तथाः परैः. तो कुडले उठायल कय द्रौपदीन सांगली कय धर्मरायान द्रौपदीन आमी कृष्णाक आतां शांत कोरका म्हणून कुडले उठान राबून हात पांय पळोवन कृष्णा स्तुती करतरी प्रार्थना करताची. अर्जुन सांगता हे कृष्णा जगतपती परमात्मा तू कसल्याक अशी कोपान कडकड येता. सगळे जगत्याक तू रक्षण करतना मे समस्त जगतां पाता मामन पासी कथम प्रभो म्हाका कितें तूं रक्षण करना म्हूण सांगून मागीर म्हणटकी चक्षुः पतनीनैव ब्रह्मणः पतनं भवेत्. तुगेली दृश्टी मात्रानाची तुका कोप येयलो म्हूण जाल्यार तूं एक दृश्टी अशें करून पळयल्या पुरो चतुर्मुख ब्रह्मूय पदभ्रश्ट जाता म्हणलें खंडीत म्हणटना तुगेले ह्या कोपा निमते आमी पुरे कसं जातीत तेच्यावन तूं कोप्पू नुका तूं समाधानी यो म्हणून सांगून सांगता तो. सगळेची प्रलयाग्नीन सगळे जगत येयला आसल्या वरी तुगेले कोपान आमी पुरे लासून वच्ची वेल्या वरी कृष्णा तूं हे कोप निवारण करून शांत जा म्हूण तो सांगतरस. आनी ताका कृष्णाक मस्त होगळसीत कय तो तूं सर्वतत्वगोत आशिल्लो सर्वतत्वज्ञम सर्वकारणकारणम सर्व कय तूच मूल कारण जावन आस. वेदवेदांग बीजस्य वेदवेदांगाकय मूल तूंची बीजम कृष्णमीश्वरम. तूं सगळे तावर जंगम जावन आशिल्ले सगळे जगतीय सृष्टी केलेले तुवें. त्वम ईश्वरोऽसृजः सर्वं जगदेतच्चराचरं सर्वमंगलमांगल्यं बीजरूपः सनातनः. तो सांगतरस सगळ्या धर्माक बीजरूप जावन तूंची आस म्हूण सांगून नाना रितीरी मागीर होगळसून तो सांगतरस मशकान भस्मसात कर्तुं को वा दहति मंदिरम. एक मुसा वयरचे कोपान सगळी घर लाशिल्या वरी तूं तांगेले वयरचे कोपान सगळे पृथ्वी लासून घालतवे तुगेले कोपा सगळे पृथ्वी कडकड येतरस म्हूण सांगून कृष्णाक तांणी नाना रितीरी स्तुती करतना तो कृष्ण थंय अर्जुनाक सांगता कय कृष्ण कसले म्हळ्यार हरिः क्रोधं निरस्याशु सौम्यो भूत चंद्रमः इव तमालक्ष्य तथा सर्वे पांडवाः स्वास्थ्यमागताः. त्या वेळार
नारद आले की नारायण महर्षी सांगता अर्जुनू कृष्णाक विज्ञापन करता पळय ते आनी दोन हातांनी कृष्णा नमस्कार घालता त्या वेळार परमात्मो सांगता काही कसले म्हणून म्हळ्यार तांकां कृष्ण शांत जाता तो शांत जाल्लेलो पळोवन अर्जुनाक आनी भारी संतोश जाता कृष्णाल वयर तांकां मस्त प्रिती श्री कृष्णम पूजयाम चक्रुह वनेही फुल मूल फलादिभी कृष्णाक शांत जावन राबिल कृष्णाक तांणी पूजन कोरून कंद मूल फल पुराय दिवन अर्पण करून कृष्णाक पूजन करताच की तांणी त्या वेळाक शरणागत रक्षण जावन आशिल्ले भक्तवत्सल जावन आशिल्ले कृष्ण प्रसन्न चित्त जावन आशिल्ले पळोवन मागीर अर्जुन दोन हात जोडसून भारी विनम्र जावन पदे पदे परमात्मा नमस्कार करून तूं म्हाका कशी प्रश्न केला पळय तेंच प्रकारे कृष्णाक अर्जुन प्रश्न करता त्या वेळाक देवकी वसुदेव तांगेले चेडूं जावन आशिल्लो कृष्ण एक मुहूर्त वेळाक मनांतूच विचारमग्न जातकय आनी पांचालीक आश्वासन दिवन हितवचन सांगता तो म्हळ्यार पांडवांक मना संतोश जावची तसल वचन सांगता पांचालीक तूं निद्दे म्हूण सांगून पांचालीक अर्जुन शांत जावन आशिल्लो कृष्ण अर्जुन आल्याक तांकां कृष्ण अर्जुनाक आनी पळोवन एक मंद हास दिता कृष्णाल वयरचे प्रितीन कृष्णा हांशिल्लें पळोवन तांकांय भारी संतोश जाता मागीर तांणी भक्तीपरवश जावन कृष्णाक नमस्कार करताचे आनी अरण्यांत वाडिल्ले सर्व कंद मूल फल पुष्प पुरे कृष्णाक हाण दिताची थंय कसलस कांय ना जाल्यार भक्तेस श्रद्धस कृष्णान गीतेन तूं सांगला पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति म्हूण सांगून कोण म्हाका प्रितीन पत्र पुष्प फल आनी उदक प्रितीन कोण दिता तें हांव घेता म्हूण तशी हांगा पांडवांक कृष्णाल वयर आसूं तितली प्रिती जगत्यांत कोणाकय आसच ना तशें ताणें प्रितीन शरणागत जावन ते सर्व हाण कृष्णाक अर्पण केला पूजन केला त्या वेळाक कृष्ण आनी प्रसन्न जाता अर्जुन हात जोडसून पदे पदे नमस्कार करून अर्जुन कृष्णा लागी सांगता काय अर्जुन निमगिता हे कृष्णा परमात्मा सांगता रस्तो म्हळ्यार ये पळय आमकां अशें इतली निमती जाल्ले आमकां कसले ये पळय कश्ट येयले म्हूण सांगून तो निमगिता अर्जुनाक त्या वेळार इतले देवाक आमी नमून कोरून धर्मार चोवल न्हू हें दुख्ख आमकां कसलें आमकां मान्य सगळे जगत्यांत पृथ्वींत दुख्ख आशिल्ले जन चड सजी ती निमती हे पुराय म्हूण तेदना परमात्मो एक मुहूर्त काल मनांतूची विचार करता आनी पांडवांक आनी ती पांचाली म्हळ्यार द्रौपदी भारी वनवास करून क्रश जाल्या ती तिका आनी पांडवांक कृष्ण सांगता आयक राया राय म्हळ्यार कोण हांगा अर्जुना तो सांगता रस हे पार्था तूं आयक तुका एक तुगेल्या मनांत एक विशेश जावन आशिल्ले प्रश्न ते उत्तर दिवचें भारी कठीण विशय इतका म्हळ्यार जगत्यांत असल प्रश्नक पळय उत्तर भारी गौप्य जावन आसा मात्र न्ही ज्ञानी जनाकय उत्तर दिवच्याक साध्य जावन आसता जाल्यार अर्जुना तूं म्हगेलो भारी प्रितीचो मित्र न्हय भक्तूय वय तशें हांव तुका पुरय सांगता आयक म्हूण सांगता रस आनी तो सांगता पळय सर्व जगत्यांत सृष्टी म्हगेली कसस चैत्रादी द्वादश मास लव घटी इत्यादी कालमान मुहूर्त दक्षिणायन उत्तरायण समेत न्हंय समुद्र सरोवर बांय उदा आसूचे सनसन्न झर्यो मागीर वनस्पती लता लता म्हळ्यार वाल्यो वृक्ष इत्यादी मात्र न्ही गांव जेवो हडवड पट्टण जेवो पर्वत जेवो
कसले जेव तांग तांग गेले का गुण मळेल असं तशें त्या जगत्यांत पुराय आखाई पूज करतरसची जाल्यार ताका प्रती एकल्या एक नियामक देवते म्हूण सांगून आस कोणेय स्वेच्छेर स्वतंत्र जावन नांची तांग तांग प्रती एकल्याक नियमन करून एक परमात्मो आस कोणेय तांग तांगेल कुशिरी आसच्या जायना तशें जावन तांग तांगेले अधिपतीन नियमन करतना तांणी संतोशारी तांगेले अधिकार मिती कितलेस तांकां कितले स्वातंत्र्य दिला तितले दत्त स्वातंत्र्यांतू तांणी संतोशार आसताची जाल्यार हे अर्जुना एक पंत अधिक मास उत्पन्न जालो ते अधिक मास येतना सर्व कर्म त्याग कोरका म्हूण सांगून धर्मगोत्तशील जन शास्त्रगोत्तशील जन सकट सांगताचे विशेष जावन ग्रहस्थाश्रमी जनान हें अधिक मासांत पित्र कार्य मागीर देवता कार्य तीर्थयात्रे व्रत क्षौर उपनयन विवाह काम्यक व्रत ह्या पुरय त्याग कोरका म्हूण सांगून ज्ञान आशिल्ले शास्त्राचे ज्ञान आशिल्ले जन सांगताचे म्हणटना अधिक मास येयलो ते जन तेन्ना धर्मकर्माचे पुरय नित्यचे परमात्मा खातीर कसं की चांग कर्म करच्या निरत जावन आशिल्ले जन आतां हे अधिक मास येयलो कसलेच चांग काम करूं नज म्हणून शास्त्र गोतशील जन सांगतात न्हय भारी एक बेजार जालें की जनांक सगळे लोक एक नमने त्या म्हयनो कसलो आयलो म्हूण म्हणलेले विशयांत एक जुगुप्सी जाली खंय हे म्हयन्याक अभिमानी देवत येना नियामक देवत येना म्हणटना हे म्हयन्यांत कसलें चांग काम करूं नज म्हणटाची सूर्य संक्रमण ना अस्पृश्य म्हणटाची शुभकर्माक वर्जे जाल्यार म्हयनो म्हणटाची कसले पुणी आयलो यो कसले पुणी यो म्हयनो येयलो एक म्हयनो कसले चांग करूं ना म्हूण म्हळ्यार कशें जीवन करचें पळय आतां कोणाकय चांग करचें नाका तांकां तांगेलें स्वार्थाचें जीवन एक न्हय 10 म्हयने येयल्यार संतोशार पडटा तदनाची जना पळया सर्व वर्स काम करून एक म्हयनो देवाल की चांग काम कसलें करूं ना म्हळ्यार तांकां तितलें बेजार जाल्ले तांणी इत्त्या पुणी यो अधिक मास येयलो म्हूण सांगून सांगतना ते अधिक मासाक भारी बेजार जालें खंय भारी दुख्खीत जालें खंय लोकांत म्हाका कितले अपवाद दितात न्हय आमल मास म्हणटाची कसलेंच पवित्र काम करूं ना देवाल पुजा ग्रहस्थाश्रम धर्म कसलेंय पालन करूं ना कशें सुचाम्मे यो अधिक मास कसले आयलो म्हूण म्हाका नाना रिती निंद करतात न्हय पण त्या अधिक मासाकय हृदरोग येयले खंय हृदरोग म्हळ्यार हृदया दुखली ताका कळ्ळें हृदय अभवत तेन हृदयेन विदूयता ताका हृदया दुखी आयली मागीर कसले जेवो ಸ್ವಲ್ಪ धैर्य येयलें ताका उठान राबलें आनी सीदा परमात्माले शरण येयलें खंय त्या कृष्ण सांगता तसं हे अर्जुना ते अधिक मास सीदा वैकुंठ लोकाक मिगेल लोक आयले आनी हांव वास कोरनाशिल्ले अंतपुर प्रवेश केल्ले म्हणून कृष्ण सांगता पळया अधिक मासान वैकुंठा वचून कृष्णाल अंतपुर प्रवेश कोरका म्हणजे ते अपवित्र मास वेतो मल मास वेतो तशें जाल्यार ताका परमात्मा थंय वचा जत तशिल्लें ना तो मास चांगूची तशें जावन ताका परमात्मा थंय वच जालें थंय चमकल खंय आनी थंय सिंहासनारी आसीन जावन आशिल्ले परमात्माक पळोवन दंडवत्त प्रणाम केले की भुंयचेर मागीर हात जोडशील खंय दोळ्या दुखून दळी उदक देंवन तरस आनी तागेले ताळोय अस पळय भारी एक नमने गदगद जाला वाचा गदगदया सौम्यं बभाषे धैर्यं उद्वहन धैर्य कोर्न गदगद कंठान म्हळ्यार ताका उलच जायना गोंदळटा ताळो बोर येयला ताका दुख्खान तो परमात्मा लेगी पांयपुणू निमगीत खंय ते अधिक मासू वैकुंठाधिपती नारायणाक अंतपुरांतू पळोवन नमस्कार कोरून दुखारी ते परमात्मा लेगी कसले सांगता ते म्हूण सांगून हांगा नारद मुनी नारायणाले निमगिता ते अधिक मासान कसं सांगले वैकुंठा वचून नारायणा लेगी म्हूण म्हणटना तो नारायण सांगता की हे नारदा अधिक मास वैकुंठ लोक आयले वय परमात्मा सम्मुखांतू कसं सकट सांगली म्हणून तुका सांगता आयक म्हूण सांगून नारायण मुनी नारद मुनीक सांगता ते अधिक मासू परमात्मा शरण येवन पांय पडून साश्टांग नमस्कार करून उठान दोळे दुखून उद्दा देवून रडतची ते सांगता खंय
हे परमात्मा तू कृपानिधी म्हूण म्हणटाची म्हाका मलमास म्हणू नांव दवरला पुराय जनान जगत्यारी आनी म्हाका धिक्कार केला म्हाका अभिमानी देवते ना म्हूण म्हणटाची मेगेले मासान तूं कसले चंग काम तांकां करूं ना म्हणून सांगून म्हाका नियामक देवत नाकय अभिमानी देवत नाकय अवस्पृश्य कई शुभकर्मान तूं म्हाका बहिष्कार कई म्हणटना म्हाका इतले तिरस्कार करतात न्हू तांणी तुका गोत्तच न्हू तुवें म्हाका सृश्टी केल्लें तूं दयाळू म्हणटाची तूं कृपानिधी म्हणटाची तरी मेगेल वयर तुगेले दय ना इत्यत इति खातीर तूं इतले कठोर मनाच्यो जाल्ला तूं देवकीले भाव दुष्ट कंसाक तूं नाश केल्ल्या वरीची तूं तुगेले अन्नाक अम्माक सगळेच मथुरा जनांक रक्षण केलें तें कंसा निमती तशीच आतां हांव तुगेल्या गी शरण येयला म्हाका तुवें तिरस्कार करचें कसल्याक म्हाका तूं इत्या रक्षण करना म्हूण नाना रिती रडता तें पाप अदीक मासू आनी म्हणटकय हे कृष्णा द्रुपदस्य सुता येता पुरा खल दुःशासन दुःखतो विता दुःशासनाल निमती मस्त दुःख पळयलें द्रौपदीक तूं राखलें म्हाका कित्याक तूं राखना यमुना विशतो यतो विता पशुपालहा पशवो यथा त्वया म्हळ्यार यमुनाचे काळिंगाल निमती सगळेची विशमे जलली यमुना उदकां दुखून त्या काळिंगाल बाद निवारण करून काळिंगा मर्दन करून त्या यमुनावासी तीरवासी जनांक संतोष दिल तूं म्हाका कसलेक संतोष दिना पशवः पशुपास्तदंगना अविता धावत धनंजयाद्यता तो सांगतरस हे कृष्णा परमात्मा तूं गोपालकांक गायक गोपिका स्त्रियांक सकडी ते रानांत तूं उज्ज येतना उज्ज पडतना तूं तांकां रक्कनी आती ते तूं म्हाका रक्कना पृथिवीपतयो यथाविता मगदेश आलय बंधनात् त्वया वद मां शरणागतं कथं न तदाद्यावसी दीनवत्सल जरासंदाल कारागृहांत आशिल्ले सर्व रायांक तूं रक्षण केलें नरकासुराल कारागृह आशिल्ले सर्व स्त्रियांक तूं रक्षण केलें म्हणटाची आतां तुगेल्या गी येवना म्हाका तरस म्हाका कित्याक रक्षण करना तूं गजनायक एत्य रक्षितो झटिती ग्राहमुखाद्यता त्वया ग्राहमुखात म्हळ्यार ग्राहमुखात म्हणचे म्हळ्यार झटिती ग्राहत म्हळ्यार मोसळेन धरलेले ते गजेंद्राक समीत तूं रक्षण केलें म्हाका कित्याक तूं रक्षण करना म्हूण नाना रिती ते रडतरस नारायण मुनी नारदाले सांगताची हे नारदा हे अधिक मासू परमात्माल चरणारी पोणू नाना रितीर दुःख भोगून प्रार्थना करतना ते देवाक अदीक मासा वयर भारी कनिकर जाले आनी ते तोणसान करून दीन जावन दैन्यतेरी तागेले येद्रा राबिले ते अदीक मासा पळोवन तो परमात्मा सांगता हे चरडा तूं कसलें इतली दुःख करता कसलें ह्या मटा दुःख तुगेल्या मनांत कसं भोरून गेला दुखू नका आनी मस्त बेजार करूं नका अशी रोवं नका तुका हांव रक्षण करता मेगेल म्हाका शरण येईल जन मनान म्हाका कोण शरण येयला की तांणी वपास दुःख भोगनाची तूं मांत्र न्ही तो सांगतरस इहागत्य महादुखी पतितोपी न शोचती हें वैकुंठ हांगा खंयच्यो दुखी तूं खंयची पतीत येवो तांकां दुःख मेळयलें ना किमर्थम त्वम इहागत्य शोकसंलग्न मानस तूं हें वैकुंठा येवन कसल्याक अशी दुखीत जाता मात्र न्ही वैकुंठ अशोकम अजरम नित्यम सानंदम मृत्युवर्जितम ह्या लोकाक दुःख नातील लोक मानतारपण नातील लोक केदांय असुचो भारी आनंद दितलो मृत्यू नातील लोक म्हूण म्हणटाची अस्सल वैकुंठा तूं येवन पावला केन्ना की कसं खातीर तूं आनीकी दुःख भोगता हे अधिक मासा तुका इतली दुखीत जावन आशिल्ली पळोवन वैकुंठाचे पुराय जनी वैकुंठ लोकवासी सकट जनी भारी आश्चर्य पावतरसची आसो चरडा तूं कसं खातीर ह्या मटा दुखीता येता की मर्तुकामोसी हांव मरता म्हूण तूं सांगता न्हय कसं खातीर तूं आत्महत्या करून घेता कसं खातीर तुका हें दुख्ख येता तें सांग म्हाका म्हूण सांगतना तो परमात्मान इतलें एक आश्वासन दिल्लें पळोवन ते
अधिक मास एक पंत श्वासोच्छ्वास घेतकय समची आणि निश्चिंतरी श्वासोच्छ्वास घेवचे म्हण म्हळ्यार भारी निश्चिंत जेवचे निश्चिंतरी परमात्मा लागी निमगीत कೈ बारे निश्चिंतेरी म्हळ्यार म्हाका देवस म्हूण कोणाक धैर्य आसता तांणी मस्त चिंत भोगनाची मस्त दुःख भोगनाची प्रारब्धवशात शरीर घेवन येईल मात्राक मनुष्य शरीर घेवन येईल मात्राक दुःख कोणाकय सोडलेलें ना जाल्यार कोणाक देवस म्हूण म्हळ्यार एक धैर्य मनांत आसता की तांणी खंयचें दुःख जाल्यार सैसून घेवन जीवन करताची तशीच ते दुःख सैसून घेवन ते अधिक मास सांगतकय हे परमात्मा स्वर्गांतू मृत्युलोकांतू पाताळांतू हे 3 लोकांतूय तुका ಗೊತ್ತುना कसले आसवे नानवे तुका सर्वज्ञ म्हणटाची सर्वगुप्तशील म्हूण म्हणटाची जगत्यांत जेवचे प्रति एक विशय भूत भव्य भवतप्रभू म्हूण म्हळा हे दोळ चलेले आतां जेवचे रस्ते आनी जेवचे तुका ಗೊತ್ತशील म्हणके विंगड कोणाकय ಗೊತ್ತುना कशी सर्वत्र आकाश व्याप्त जावन आस तशीची तूं सर्वत्र व्याप्त जावन आशिल्ल न्हय सकड जिवाचे सकड चराचरांतू सकड जडचेतनांतू तूंचे अंतर्यामी जावन आस सर्व जिवाचे रक्षकू सर्व सृश्टीचे रक्षकू सर्वद्रश्ट जावचे जगत्यांत पुराय तूं पळयता तुका तशें जावन तुका सर्वसाक्षी म्हणटाची सर्वज्ञ म्हणून सांगून म्हणटाची चराचरगतो विष्णू साक्षी सर्वस्य विश्वधृक कूटस्थे त्वयि सर्वाणि भूतानि च व्यवस्थया तशी परमात्मा सर्व सगळेची तुगेल शरिरा भितर सर्व जीव आसची म्हूण सांगून म्हणटाची म्हणटन परमात्मा तूं नातील खंयचीच वस्तू हे जगत्यार ना म्हणटना तुका म्हगेले अंतर्यामी जावन तूंच आस हांव कशा खातीर दुख्ख भोगता कसले जाल्ले ते तुका कळना वापस हांव सांगता म्हूण सांगून तो परमात्मा लागीं निमगिता हे परमात्मा हांव निर्भाग्य म्हाका तूं रक्षण करी म्हूण सांगून तो मलमासो परमात्माला निमगिता जाल्यार एक सांगता तो मलमास परमात्मा तूं म्हाका आज्ञा केला तुका कसले दुख्ख म्हूण सांग म्हूण तशें हांव हांव म्हगेलें दुख्ख कसो म्हूण सांगता कित्याक म्हूण म्हळ्यार तूं आतां आश्वासन दितनाच म्हगेलें सर्व दुख्ख निवारण जाल्लें जाल्यार आनी हें दुख्ख कोणाकय जेवची नाका म्हूण सांगून आनी कोणाकय हांव दुख्खारच म्हूण सांगून कोणेय सांगूं नज म्हूण सांगून म्हगेली आशी परमात्मा तशें हांव तुगेलें हांव म्हगेलें दुख्ख कसो म्हूण सांगता पळय परमात्मा जगत्यांतू एक क्षण लव मुहूर्त पक्ष मास दिसू रात्री अशीची संवत्सर हें पुरे काल म्हूण म्हणटा हाकाय नियामक देवते म्हूण आस नियामक देवते म्हळ्यार कंट्रोल करचो तेचे अभिमानी देव तशी त्यांनी नियमन करचे देवाले अधिकारांतू तांणी सर्वदा निर्भय जावन आनंद जावन आसता मू तशी म्हाका कसले नाव ना म्हाका नियामक देवूय ना म्हूण सांगून जगत्यार पुरजन म्हणटा रसची मात्र न्ही हांव मलमास म्हूण म्हाका तिरस्कार करता रसची कोणेय म्हगेलो आश्रय घेवच्याक ओपनाची तशें हांव नियामक देवते सकडी कोण आस खंयच्याक आस हे क्षण लव हे काल जड स्थावर सकडी तांणी पुरे म्हाका बहिश्कार केला खंयचेच सत्कार म्हाका योग्य म्हयनो मास नाही आहे म्हूण सांगून म्हाका भारी बहिश्कार केला तशें हांव पुराय जनान जगत्या म्हणजे तेंची मलमास निषिद्ध मास काय तांकां कसले चांगू करूनच की हें करूनच की तें करूनच की हेंच बरें म्हाका कितली दुख्ख जातले तसल्यार हांव दुख्ख जेवच्या विशयांत कसले चुकेसवे ह्या वैकुंठ लोकाक तूं म्हणटा ह्या वैकुंठा लोका आईल जन दुखीत जायनाचे म्हूण तसलें हांगा वैकुंठा लोका येवनय म्हाका इतले दुख्ख जातरस कसले खातीर म्हूण सांगून म्हणटा तशें हांव कृष्णा लागीं तो सांगता तितले एक दुख्खीत जावन वांच पशी मरचे लायक म्हूण म्हाका दिशिल्लो तो चुकी कसो आसा कृष्णा तशें हांव आत्महत्या करचें म्हणून भायर सरलेलें आनी कसले तुगेलें निमगुचें कांय निमगुचें ना म्हाका परमात्मा तुका कोणालें दुख्ख सैसूचें जायना तांतूय भक्तांगेलें दुख्ख सैसूचें जायना म्हणटना तुका जाय म्हणून दुख्खा विशयी सांगचें कसल्याक तशी
तू परोपकार प्रियो म्हणताची वेद वेदांग निष्णात म्हूण म्हणताची पुराणांतही प्रसिद्ध जावन आशिल्लो पुरुषोत्तम वेदेषुच पुराणेषु प्रसिद्ध पुरुषोत्तम म्हणून सांगून तुका म्हणताची. मात्र न्ही सर्व जने स्वधर्म सम जावन पळोवन घेवन स्वधर्म आचरण कोरका म्हूण तूं सांगता. आतां तुका कसल कोरका म्हणून दिसता. तूं त्या आलोचन करून घेवन तुका सम कसल म्हूण दिसता तशें कर. इत्याक म्हळ्यार हांव पामर, म्हाका कसलें गोतना, हांव अज्ञ, कांय गोतना म्हाका, तूं सर्वज्ञ. तशें जावन तुगे लागीं खंयचेय एक विशय ओपास निमगुचे, घडी घडी सांगचे, त्या परी सम न्ही, एक पंत निमगुका, तशी तुका लागीं निमगुचे खंयचेय एक विशय तुमची. आतां हांव हे विशय निमगेला, म्हाका कसल्याक अदीक मास म्हणटाची म्हाका दुख्ख येवचें सहज ना म्हूण कुलंकुश जावन पुराय उडोगास कोरून म्हाका म्हळ्यार कुलंकुश जावन कसले सम हांव कसो कोरता म्हूण म्हळ्यार विशयान तूं म्हाका एक सांगता. परमात्मा ना नतलरी तो सांगतरस अहम मरिशे अहम मरिशे अहम मरिशे, हांव न्हय नतले तुगेले दय ना, हांव मला मास इत्याक म्हूण तूं सांगनी म्हूण जाल्यार हांव हांगा मरता म्हूण सांगून घडी घडी सांगून थंयच राबला. राब्बील आशिल्ल्याक माती उले थंयच परमात्मा लेत्राक डब्बनी पडलो. मागीर ताका उदक पापुळे, ताका एक पंत उदक पापडता आनी तो उपास बोध आयलो पळय तेदना थंय पुराय जेन्ना विस्मीत जालीच की थंय सभे आशिल्ली जेन्ना पुराय तशी नारदाले सांगता हे नारदा अदीक मासो वैकुंठा वचून वैकुंठाधिपतीक प्रार्थना केल्लेले आनी कृष्ण करूण कोरून सर्व जनाल वैरी करूण कोरून भारी एक मेघध्वनीन गंभीर जावन आशिल्ले एक उतरान तो प्रशांत तोंड तागेले कृष्णाले सर्व जनाई सर्व थंय हाणें मलमासा निमगितना ते सुचे सर्व वैकुंठ लोकवासी कृष्णाक पळयताची भरलेले पुनवे चंद्रुशी तोंड सुचो कृष्ण मागीर सुतपुराणीक सांगताची नारायणान हे पुराय सांगिल्लें आयकून मागीर ओपास आनीकी परमात्मा विशीं कोळका म्हळ्यार खातीर ओपास शौनकादिवशी सुत पुराणे काले कसल निमगिताची हे आमी पायचे दिसाक पळोवे. आजी सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. इति श्रीमद्बृहन्नारदीय पुराण श्री पुरुषोत्तम मास महात्म्य श्री नारायण नारद संवादे मलमास विज्ञप्ति नाम चतुर्थोध्याय संपूर्ण. आजिक 4 अध्याय जाले आनी बरलेले काणी कसले म्हूण सांगून पायते दिसाक पळोवया. आजी सांगिल्ले सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्री हरिकृष्ण अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.